खूप वर्षांपूर्वी कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती आनंदाने राहत होते. पार्वती आईच्या मनात एक इच्छा निर्माण होते. माझा स्वतःचा मुलगा असावा, जो मला आई म्हणून हाक मारेल. एक दिवस पार्वती आई गंध आणि हळद मिसळून एका सुंदर बालकाची मूर्ती तयार करते आणि आपल्या शक्तीने त्यात प्राण फुंकते. आणि तिथे जन्मतो गणपती बाप्पा. बाळ हसतो, चालतो. पार्वती आई त्याला प्रेमाने शिकवते, कोणीही माझ्या स्नानगृहात परवानगीशिवाय येऊ नये. तेवढ्यात शंकर भगवान येतात. बाप्पा त्यांना थांबवतो. शिव आणि गणपतीमध्ये युद्ध होते आणि अज्ञानामुळे शिव गणपतीचे मस्तक छाटतात. पार्वतीचा आक्रोश संपूर्ण सृष्टी हादरवतो. शिव त्वरित हत्तीचे मस्तक आणून गणपतीला पुन्हा जीव देतात. आजपासून तू गणेश, सगळ्यांचा नेता. हा दिवस असतो माघ महिन्याचा शुक्ल चतुर्थी. तोच असतो माघी गणपतीचा जन्मदिन. देवता, ऋषी, अप्सरा सगळे बाप्पाला आशीर्वाद देतात. इंद्र, ब्रह्मा, विष्णू सर्वजण येतात. बाप्पा म्हणतो, जो या दिवशी माझी भक्ती करेल त्याचे सगळे दुःख नष्ट होतील. गणपती एका उंदराला वाचवतो. तो उंदीर पुढे त्याचा वाहन बनतो. लहान असो वा मोठा, सगळ्यांना मी स्वीकारतो. पृथ्वीवर एक गरीब शेतकरी असतो, नामदेव. तो माघी चतुर्थीला उपवास करतो, बाप्पाला लाडू अर्पण करतो. गावात दुष्काळ, आजार, भांडणे, पण जिथे बाप्पाची पूजा होते तिथे सुख येते. गणपती स्वप्नात येऊन गाव वाचवतो. गावात मोठा उत्सव होतो. रांगोळी, ढोल, फुलं, मोदक, लाडू. मुले गणपतीच्या गोष्टी सांगतात. बायका भजन करतात. शेतकरी कृतज्ञतेने डोळे पुसतो. गणपती सगळ्यांना सांगतो, मन शुद्ध ठेवा, आईवडिलांचा आदर करा, सत्य मार्गाने चालत रहा. जो माघी गणपतीची पूजा करतो त्याचे संकट दूर होतात. बाप्पा आपल्या भक्तांकडे पाहून हसतो आणि म्हणतो, मी तुमच्याच हृदयात राहतो. सगळे भक्त म्हणतात, गणपती बाप्पा मोरया. माघी चतुर्थी मोरया.